श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। काय करतोय सतीश भाऊ? काय? अरे आता आपण आलोय, घाबरायचं नाही काय? जगदादा आलाय पण तिथं लय मोठं मोठं गुंड होतं का? गुंड? हा लय मोठी मोठी गँग होते, गँग लय वरकी झाले असते लय मारत्यात का पण जगदादा? छे मारत असतील दुसऱ्याला, होय जगदादाला नाही अजिबात। जगदादाचा वोटच पडलाय मग असली हवा केली ना हा जेल मध्ये। सतुनाना विचारूच नका। सतुनाना हे जरा केस कमी करायच्यात काय होते? तोंडावर येते जरा वाईच कटलाय मारायची। बस एक एवढं दादांची झाली की लगेच घेतो। बस का माझी दाढी करायची करतो, तुझी बी करतो। बसा दवर एवढे जगदादांच्या होत्या बरं का सतीश, सध्या आपल्या नादाला कोणी लागू शकत नाही। कसं शक्य आहे का? हा पण तुम्ही गेल्यापासून ना लय गावात उच्चांक माजलाय जगदादा। अरे ही गावातली चांडळ फक्त गावातच उड्या मारणार। हा त्यांनी कुठं समुद्र बघितलाय? म्हणजे जग्गू आहे ना अख्खा समुद्र पिलोय, कळलं का? माहित नाही त्यांना। अरे सत्या जेल मध्ये अशी एक कंपनी भेटली की अख्ख्या गावाला एका मिनिटात लय मोठं गुंड असतील दादा। लय मोठे, हा लय भारी भारी भेटलेत आपल्याला। होय काय म्हणायचं, जेल मध्ये आपली हवा, हा जेवण जागेवर, गादी, एसी, अरे वा एकच नंबर। लय जगदादा ओठ पाडला तिथं राव। मग? हा नुसतं नावानी कापत्यात नावानी। अरे बाप रे बाप। हो. आता मी तर म्हणायचो जगदादाला तिथं लय मारत असतेली, हे करत असतेली, पण काय आपल्याला नाही मारत, हा ज्यांना मारायचं त्यांना मारतात। हा मग बरं झालं गाड्या। आणि एक सांगू का, अरे गावात मी काय करत होतो पहिल्यापासून पण जगदादा बरं का तुमच्या लहानपणापासून खोडीलपणा करायचा लय ना तुम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून ज्योती सांगतो। गप्पा नंतर मारा उरका की पटापटा जायचं आम्हाला। गाणा घेतो का ना? 5 मिनिटं थांब, 5च मिनिटं थांब, झालं दादाची झाली का नाही? लगेच तुझाच नंबर आहे। मग तेवढं रामभाऊचं 5 दाडेच राहिले पैसे, तुझ्या 2-4 राहिले त्या ते देऊन टाकी पहिलं पैसे। तो बी रामभाऊ बी दे ना पैसे, तू बी दे ना। दुकान चालवायचं तुम्हाला गावात? मग अरे चालवायचं मग फुकट करू का सगळ्यांच्या? सतीश तुला धंद्यात कोण त्रास तर देत नाही ना? नाही 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 जगदादा नाही कोण द्या तिथं। हा जर कोण दिलं ना लगेच जगूभाईला सांगायचं, जगूभाई ना ट्रक भरून नाही माणसं बोलवली तर मग बघ काय करायचे दादा? आता आपली ओळखच तेवढी नाही, आपलंच गाव, आपण आपल्याच गावचं काय करायचे का? गुंडन ही नको दादा तसलं काय। हा अहो काय हाय चाललंय चांगले कशाला? हा बरं झालंय का? झालंय दादा, झालंय बस कर बस कर। काय उद्या हाय बरं आहे दादा। बरं आहे ना? हाय बरं। ठीक आहे। बरं सतीश या दादा येतो।
काय त्रास वाटला ना हा. तर सांग. चालेल 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 दादा चालेल. आणि संध्याकाळी चक्कर मार. येतो दादा येतो. आता नवीन व्यवसाय सुरू केलाय. काय हो दादा? वाईट धंदे सगळे सोडून दिले. अरे वा काय केलं? झाडपाल्याचं औषध विकतो आता. मी बी आहे ना तुम्हाला सहकार्य कराय. हो, लोकांना आयुर्वेदिक. जाहिरात करतो ना तुमची. दादांनी बाबा आयुर्वेदिक औषध चालू केल्यात. ये संध्याकाळी घरी ये. चालते येतो दादा. काय स्वतः दादा असल्या गुंडाच्या नादी लागता आणि त्यांची तर आमची आबरू काढताय काय? 5 दाड्याचं पैसे राहिलेत म्हणून सांगताय भाऊचं आणि भाऊनी ₹1,00,000 तुम्हाला हे दुकान बांधा दिलं ती सरला काय? अरे बा आम्हाला सगळीच सारखी का ना. तू सारखा ती सारखी सगळीच सारखी. आम्ही धंदे माणसं आम्हाला काय. मग त्यांची ना आमची बराबरी का? नाही बराबरीच ना. आम्हाला सगळी सारखी रे. बघितलं की आता किती सारखे आहेत. मग काय पैसे तर घेतलं का? गुप्ती होती म्हणून बेलो. गुप्ती होती आम्हाला का? गुप्ती बिप्तीचा आम्हाला भ्या वाटत अजिबात गुप्ती. गाना काय करायचे गुंडाच्या नादी लागून ग बस. आणि तुला वाटतंय उजे कवा पळून जाईल पप्या इथं आता ह्या आळीला तर उद्या दुसऱ्या आळीला. कशाला रे? आमर तुझा भाऊ आहे. ही सगळी आपलं गरीबागत जगायचं. ही बघा कशाला गुंडाच्या नादी लागताय. गुंडाच्या नादी हा? त्या माणसाची नुसती केस वाढल्यात बुद्धी वाढली कसं बोलते बघितलं ना. गुंडा आणतो मावाले आणतो. हो मला काय ही सारखा तू गणा सारखा. बघ आता दादा गेला तू बसला मी तुला सांग बी गोड बोलणार. सतीश दादा तसं म्हणा गेलं ना कोण कोणाला कमी हा, नसतं. मग पण आपलं बळच बी कोणाच्या वाटत जायचं नाही काय ना. आणि त्या अरे अमर दादा पण आम्हाला सगळी सारखी. आम्हाला धंद्यावाल्याला काय रे. ऐका की बरोबर आहे पण त्याला म्हणा ते गुप्तीच आणि ह्याचं भूषण आम्हाला नको सांगू. तसल्या गुप्ती आमच्यात कांदा कापाय असतात. आलं का लक्षात? अरे कांदाला मारा वाघाचं काळीज लागल. चले का ना. हो का मला का तुमच्याकडे केस नाहीत कापायचे पण तुम्हाला सांगतो ते जगूच्या जेवढी गाडीला केस नाहीत ना इतकं पैसे आहेत आमच्याकडे म्हणून माणसा कोणसारखं पैसे मागत जाऊन. अरे गरीबाने काय करायचं मागणारच काय. आम्ही गरीब माणसं आहे आम्ही. वजन येतो आता नंतर दाढी करायची. बर गणा तालमीड कशाला आणलंय आम्हाला? तालमीकड वय सांगतो ना तुला तालमीड कशाला आणलंय. हे काय हे नालायक उजाला इथं वाचायचा जरा ह्या तालमीत. का कामाची लय तिथं चरा चरा कर होता म्हणला हे गाणा तुला जगे हाणल म्हणून. तुला का तुझ्या जग्यात 5 रुपये देतो का? त्याच्या बाजूने बोलतो या त्यांच्या मोर काय करायचं तुला करायची. अरे काय हो काय मला तर वाटतं एजंटच आहे त्याचा. जर कुणाबरोबर बोलला ना ह्याच्याबरोबर बोलतोय तो नुसता. तुझ्या बरोबर तो काय गोड बोलत होता. दादा तुला माहिती त्याच्या जग्या किती नाच काय ती. अरे मागच्या बारीला दारू विकत होता आणि त्याच्या नादी लागलाय का तू? अरे ह्याला 10-5च मिळत असतील म्हणून तर बोलत होता ना त्यो. वाढ बोलू नाही तर काय करू बाबा. ते सतीश काय सांगत होता बघितलं ना. गुप्ते म्हणला त्याच्यापाशी आणि आता तर जेल मध्ये आलाय सुटून. हा मग गप असायचं ना गणालाच बोलतोय बाई तू. अरे काय तर कमी जास्त केलं म्हणजे करतो का उद्योग परत. कमी जास्त असं काय मोगला आले काय कमी जास्त करा. आपण काय बांगड्या भरल्या तुझ्या हातात. उद्या गुप्ते असली म्हणून काय कुणाला बी काय मारा सुटतात वेळ महत्वाचं तुम्हाला सांगतो तो महत्वाचा म्हणजे गांजा ऐकायला लागलाय. आणि त्याचं म्हणलं लय मोठं सर्कल आहे बाबानो. तू आता काय म्हणला आयुर्वेदिक औषध आयुर्वेद, विकतोय. हा. हा? आणि कुठनं म्हणतोय गांजा विकतोय? अरे आयुर्वेदिकच्या खाली तो गांजाच्या पुढे ऐकतो माहित आहे का तुम्हाला. गांजीच्या पुढे हा आला का महिनाभर झालं बोंबलत गावात फिरतोय आपल्याला काव दिसलं ना गांजी. आणि कोणाला म्हणू बी नका बाबानो त्याचं नव्हतं होऊन बसेल म्हणून त्याच्या पुढे मी पुढं पुढं करत होतो. गांजा? नाही याला काय ही गोष्ट चुकीची आहे बरं का. पाठीमागं तो दारू विकत होता तवा नेलतं पोलिसांनी. हा. ऐका ना आता गांजा धंदा करतो तर लयच मोठा धंदा. अरे कप्या तो जेल मधनं त्याचं डॉनची सर्कल लय मोठी झाली लय मित्र परिवार झालाय त्याचा. सांगतोय मला डॉनची सर्कल मोठी झाली आणि गुप्त्या. अरे ही गुप्त्या तलवारी पिस्तूल तरकाने आमच्या घरात पडून असतात. वेळच केलाय का ना आवर घातला पाहिजे नाही ऐक. गावाला वेगळं वाला लागन. ऐका आपण काय करू पोलीस पाटलाच्या ना अध्यक्षांच्या कानावर घालू. बरं ऐका की मला काम आहे जरा घरच्यांनी काम सांगितलंय. तुम्ही जा की मी जातो घरी. तुझा तेवढं सांगा जा तुम्ही घरी. मला जायचंय काम. तू बी जा बेकड्यांना जागाच नाही आमच्याकडे. जाऊ दे आपण. पाटील झाडाच्या सावलीखाली आल्यानंतर कसं थंडगार वाटतंय का नाही. मग निसर्गाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आयुष्य जावं माणसाचं म्हणजे शरीर निरोगी राहतं. रामभाऊ ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जवळजवळ 41 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. तापमान वाढ झाली हा. कशामुळे वृक्षतोड झाली. अहो ज्या भागात झाडी नाही का नाही जंगल सपाट झाली तिकडे भुई सपाट तिथं लय उष्णता वाढली 44 आणि 43 45 डिग्री सेल्सिअस. लोक सावलीसाठी झाड शोधत होती हा पण झाड लावायला जागा मात्र लोकांच्या शोधायचं मनात नाही. वृक्ष लागवड केली पाहिजे रामभाऊ. सुभाषराव
जे पक्ष्यांना प्राण्यांना कळतं ते माणसाला कळत, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. कावळा म्हणतो काव काव, कावळा म्हणतो झाडे लाव, आणि आपण काय करतो? झाडं लावल्यामुळे मिळते सावली, धन्य ती आपली माऊली. आपल्याला जन्माला घातल्या या गावात आपण जन्माला आलो, आपण ही झाडं लावली, पण विरोधकांनी ती झाडं तोडली, म्हणून मी त्यांना असं मध्ये मोडत असतो. हे जाऊ द्या तुमचं झाड, जाऊ द्या का? आमचं म्हणलं की जाऊ द्या. नाही तुमचं काय ना आमचं काय वेगळं ना. आपण एका गावातल्या गावामध्ये पोरं शिकून पडलेले आहेत दिघानं. कुठं पडले पोरं? आणि नवीन पोरं बी शिकायला गेले तर नोकरीची गॅरंटी नाही, कामा धंद्याची गॅरंटी नाही. हा हे पोरं एखादे बिघड, हे काय झाले सुभाषराव, ही पोराला शाळेमध्ये धाक नाही, घरामध्ये आईवालाचा धाक नाही, आईवालाला खुराक, पण या पोराला काम धंद्याला बी इंटरेस्ट नाही ना. शिकली सवारलेली पोरं, या पोराने काय करायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा करायला पाहिजे आणि पोरं निर्व्यसनी राहिली पाहिजे. जर पोराचं पाय घासारलं, आई बापाला खुराक, आपल्या गावच्या कार्यकर्त्याला खुराक. आलं ही पाटील म्हणते ती बी नाही बरोबर तुम्ही आहे. बघा ना पण तुम्ही. ती सुरुवात आपापल्या घरापासून केली आता पाहिजे. माझ्या घरामध्ये माझ्या पोराची तू मी झाली, उद्याच्याला तुमच्या का घरामध्ये होणार नाही? जे माणसं मुळातच इतरांना व्याख्यानं देतात, समजून सांगतात, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करण्याची गरज नाही का सुभाषराव? गरज अहो हाय वाह्यात गेली पोरं तर काय करायची? एकदा हातची पोरं गेली ना, अवघड आहे, अवघड आहे पुढं. हे संस्कार आपण सुभाषराव गावाला देणं गरजेचं आहे. आणि मी बोलायला लागलो की तुम्ही म्हणता रामभाऊ ते ऐकत नाही, हे ऐकत नाही. अहो कुणीतरी ऐकल आणि कुणीतरी सुधरल. तुमचा गाणा काय करतो? गाणा गाणा घेतोय आमिर, ओजैन, पप्पू, छोट्याला फिरतोय गावावर. बर तुमच्याकडे जमीन आहे, तुम्ही कसं बी कुटुंब चालवाल, या पोरांनी काय करायचं? तेच गाणं त्यांना सांगत असतो की बाबा ह्या पद्धतीने असा व्यवसाय केला पाहिजे. मीच म्हणलं ही पोरं गाव घेऊन गावात ही किती वर्ष व्यवसाय केला पाहिजे मार्गदर्शन देतोय. आज 10 वर्ष झालं पोरं मागणं फिरवतोय तो. गाणं आम्ही रे कशाला आले? अहो गावात ही बेकार पोरं मोकार फिरते ती गावात. आम्हीच तुम्हाला मोकार आणि बेकार दिसतोय का? हे गाणं आणि गाव गुंड आहेत गाव. तोंड बंद कर. काय रे तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं? तुला काय काम धंदा नसतो, 4 पोरं बरोबर घेतून गावभर बोंबलं फिरतो, हे असे तुला आरोप करते. भाऊ ही 4 पोरं माझ्या बरोबर आहेत ना म्हणून तर चांगलीत, आता कवाच बिघडली असती. काय काय सतत ह्यांना माझं मार्गदर्शन आहे. काय झालं? कशाला म्हणायचंय काय गाणं? पण इकडे भाऊ, बोल रे. हा. काय झालं मागाशी आम्ही सलून मध्ये गेलतो, हा. तर तो जोगवाई ना एकदम खुन्नस देत होता गाण्याला. कोण जगो? अहो ते नाही मध्ये दारू विकत होता पोलिसांनी जगू याला. हा, ते येरवाडा जेल मध्ये सुटलेलं. सुटलेलं. आणि काय म्हणतोय माहितीये का भाऊ? ऐकवण काय हा. करतोय माहितीये का? म्हणतोय सतुना ना तुला जर कोण ताप देत असेल सांग, गावात गुंडांची फौज उभी करतो हा? ना, तिथं लागू ती फक्त म्हणतो. कायद्यापेक्षा कोण मोठं नाही. सत्याला सांगत होता ना, तुम्हाला का मिरची अहो भाऊ त्याच्याकडे तू गुप्ती या. अरे असं नाही की काय बी. अहो, अरे ह्या गावच्या पोलीस पाटीलांनी त्यांचा मुक्त आदेश काय मिळेलच काय? हा? कशाचं काय? काय गुप्ती मिप्ती करते त्याची? पोलीस पाटील मग? बाबा तुम्ही त्याच्याकडे जर गुप्ती असेल तर तू का नाही सांगितलं? आमच्यात तोप गोळा आहे. अहो बा, काय नाही, तुम्हाला नाही, सांगू, या पोरांनी मला दाबलं गपच म्हणली, आता तिथं ठोकर टाकलं असतं. ऐका, कशाला त्याच्या नादी लागतात? एकटं सुटून आलंय, आपण चांगली माणसं आहे. अहो, अध्यक्ष तो आलाय ते आलाय, पण माहितीये का गांजा विकाय चालू केलाय त्यांनी. काय तर? हो. गांजा विकतोय तो गपचूप मध्ये आणि मग तू जडीबुटी विकतोय. हो. आयुर्वेदिकच्या नावाखाली. आणि काय त्याचं ती बोलणं तुम्हाला तसलं? कोणी सांगितलं रे गांजा ऐकतोय तो? उज्याने सांगितलं भाऊ, उज्याला खबर आहे. अरे तो 1 वर्षभर शिक्षा भोगून आलाय, आतमध्ये तुरुंगात होता. एकदा मी व्याख्यानाला गेलो, तू कायद्यांनी कसं वागावं हा. तर तिथं मला दिसला, नजर चोरून खाली बघत होता. आणि तो कसं काय गांजा ऐकत पण सोबत? तुम्ही एवढं व्याख्यान सांगू सुद्धा तो सुधारला नाही, उलटा आणि दुसऱ्या मार्गाला लागला. अरे गाणं आपण उज्जैनचं काय खरंय का लाका? त्याच्या सांगण्यावर तुम्ही सांगताय आणि त्याच्या सांगण्यावर आपण अध्यक्ष उद्या सांगतोय ती सगळं खरं आहे. अहो त्याच्या बोलण्याची लकप जाण होती ना, लय गुरु मी त्याच्या केला. हा? अरे पोरं बघा खोटं बोलणार नाही, पोरं खोटं बोलणार नाही. मी काय म्हणतोय, हा? त्याला वाद घालण्यापेक्षा त्याला हे करण्यापेक्षा आपण समजून सांगायचं का जाऊन रामभाऊ? चालतंय सांगू ना. का पाटील? काय द्यायचे कोणाला? ऐकलं, सांगायचं. ऐकलं. काय राव भाऊ, अध्यक्ष. समजून सांगतून बसतून मिटावतू 2 ठोकर टाका त्याला गेल्या नाही गेल्या. नाही नाही, हे बघ गाव बिघडले एका माणसामुळे, एका माणसाला सरळ करायला अहो, काय ते वेळ लागतोय आम्हाला? सतीशला काय म्हणलं माहिती का? हा. तुला कोण काय म्हणलं ना तर फक्त आम्हाला सांग म्हणलं, ट्रकच भरून घेऊ तू पोरं. सतुशाला धमकी दिली, ए, एवढी खुनस सतीश पवाराला असं बी. रामभाऊ आपण जाऊन सांगू जगूला. ट्रकभर पोरानं गुंडानं सुभाषराव आपण इतकी केली तर अख्खं गाव हाणू काही गुंडानं. नाही नाही गाव नाही हाणायचं. आम्हाला हाणायला हवा बसतो बरोबर. आणि गाणं तुम्ही पळून जावा. सुभाषराव पुढच्या तोंडाला आम्ही असतो. हाणावर म्हणून येऊ आहे तुम्ही रामभाऊ. लगेच म्हणणार बसा मिटवा, त्याला समजून सांगा. नाही हाणायचं नाही, हा. त्याला समजून सांगू पाटील आपण. हा.
बाळाला घेऊन येऊ का? वडापाव कॅन्सल. पहिलं जगू दादा. मी बाळाला घेऊन येऊ का? जगोदादाला मी एकट्यानं बघितलं असतं, पण काय प्रत्येक गोष्टीला अंत असतो, म्हणून हा बलबीर पाटील शांत आहे. बघू त्याला समजावून सांगू आपण. वडापाव कॅन्सल. पहिल्यांदा जगू. जगोदादा चला. चला की बाळासाहेब हो. काय देवा अहो, दिलं लय राहिले तो माझी, काय सांगू तुम्हाला राव. काय रा बाळका काय ते वडापाव खाताय काका की हाकलून बिकलून दिलं काय तुम्हाला? काय करायचे तिची बाजू घ्यायची तिच्या पाहिजे काय मस्त करतो माझा मित्र नाही बाळका 2-3 दिवस आपली गाठभेट हाय कराव का बघितलं का काका मेला का जेवण दे वडापाव दे ह्या छोट्याला मला नको नको वडापाव नको. अहो अरे खा तुम्हाला सांगायचं एक म्हणून हिथं आलो या. काय काय सांगायचं तो जग्गू आहे का नाही जग्गू जगू ते दारू विकत नव्हता वय एरवड्यातनं बाहेर आलाय त्यो. अरे माझा मित्र जग अहो गुप्ती घेऊन हिंडतोय त्यो. तुला काय म्हणला का तुला काय म्हणला का जेव मला नाही काय म्हणला पण आम्ही सगळेजण होतो. मग बाळाचा दोस्त आहे छोट्या गुप्ती म्हणजे ते बॉक्सायचं. हो हिथंच आहे डायरेक्ट. मी बघतो कार अहो त्यो गांजे सुद्धा ऐकतो या. हो बाळू काका तुम्ही त्या भानगडीत पडू नका आधी सांगतो या. एक तर दारू पेतायची पेताय परत गांजा वड्याचा नाद लागेल वाईट नाद लागेल दुसरा परत. धमकी देतोय का मला? बरोबर आहे त्याचं बरोबर आहे. नाही त्या भानगडीत कशाला पडताय राव तुम्ही. गुप्ती गांजा कुठं काय करताय पाटोळे गुप्ती मी खरंच बघितली. गुप्तीने बेपत्याने असला बॅग आण नको. पाटोळे तुझा जगोकडं बिल लाईट बिल ढकलय ना. अहो पहिलं बोलून तरी थुकाले तर थुकून तरी बोला. बिल माझं नाही बिल त्या MSCBचं आहे. माझं कसलं बिल आणि ते गुप्ती आता मला घ्यायच्या कुकडं बिल आणायला जायचंय. हो पेटलं तिकडं ते बिल बिल पेटलं गांजा गुप्ती कुणी त्यांना आधी लागावं. अरे मी आहे ना नको मला अरे माझा पोरगा गुप्तीवर खेळतं कशाला काळजी करतो. आम्ही नका ना आधी लागू पुढतच लय बाता हंता. नासक्या बाळासाहेब बाळका का बळ कसं बोला अक्कल का बाळासाहेब हो ह्याला वडापाव दे. नाही नाही जेवण आलोय मी नको. बाळासाहेब हो बाळासाहेब मी सांगाल तू ते बिलाचं त्या गुप्तीचं गुप्तच राहू द्या. उघड नका करू. गुप्त तर जगाकडे जायचं गाडी बसून आता. कोण मी आहे बाळू काका नको राव. मला दम दिला का त्याने कुत्रे जगे. अहो मला माझ्या मित्राला अहो बाळू काका मला का मारताय. कसं सांगायचं आता या अहो माझं बिलाचं बघायचंय. काय बाबा डोक्याला ताप झाला ह्या माणसाला उगाच सांगितलं. अहो राहू द्या बिलाचं मी माफ करतो बिल. अहो राहू द्या बाळासाहेब. अहो अरे अहो राहू द्या बाळासाहेब हो माझं बिल मी माफ करतो हो. जगो जगो गप्पासा की गुप्ती त्याच्याकडे गुप्ती ती करल काहीतरी. गप्पासा की मी बिल माफ ऐका ओ बाळासाहेब हो ओ बाळासाहेब जगो काय नाव आलंय माझ्या तू गावात पोरांना धमकी दिली. कानावर आले काय नाव माझ्या पोराने सांगितलंय माझ्या छोट्याने कशाला मस्ती पाहिजे तुला गुप्तेने घेऊन येतोय गांजा ऐकतोय म्हणून कळलंय. बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे ना ते सगळं सोडून दिलंय. जगो तो माझा मित्र आहे पण मी तुला सांगतोय जर गावातल्या लोकांना त्रास झाला तुझा आणि गांजा बिजा ऐकला मैत्री बित्री कटा गाव लय माझं चांगलंय तुला नेडलंय कुठं कष्ट करून खा ना मरतोय कष्ट करून खायला. कष्टच करतोय की आता झाडपाल्याचं चालू केलंय. आता ते सगळं सोडून दिलं मी. हा बाळासाहेबांचं खोटं बोलत नाही ना. बाळासाहेब आपली मैत्री आहे का नाही. मैत्री आबादीत तुला मैत्रीची शपथ आहे. गावच्या एका सुद्धा माणसाला तुझा त्रास नाही पाहिजे. गांजा बिजा काय माझं वाटोळं झालंय दारूमुळं. बरोबर आहे. आणि माझा मित्र पाटोळे हा तुझं बेल भराय काय मागायचे कारण आहे म्हणला बेल थकलंय. नाही निवांत भरा. नसल तर मी भरतो. काळजी नसावी मी भरतो. असं नाही चालत. अरे मी किती डोकं लेटीचा माणूस आहे. पाण्याला दारूचा वास यायला लागलाय. सगळं बाकी काय कमी जास्त काय नाही फक्त एक करायचं
माझ्या गावातल्या लोकांना तुझा त्रास नाही झाला पाहिजे. मग तुला कोणी त्रास दिला पाहिजे आहे ना? नाही हाय हाय चला. अहो बाळासाहेब आधी तरी कुठं होता त्रास? दारू एकच होता, मला गावाची साथ द्यावा लागली. बाळासाहेब गावाची साथ देतो, मी तुझी साथ देणार नाही. बाळासाहेब तुम्ही पण त्यावेळी उलटले होते. मग गाव माझं महत्वाचं आहे का तू एकटा महत्वाचा आहे? मग आपली मैत्री. मग चांगला धंदा कर ना तो. हा. बस आली होय तुला. आणि ते झाडपाल्याचं जे काय म्हणलाव गुडघ्यासाठी आहे का औषध तुमच्या? आहे ना. काय तुझ्या गुडघ्या काय झालं तुझ्या गुडघ्याला? चालून 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 लय गुडघं दुखत्यात हो. पाडोळे हा. संध्याकाळी या, तुम्हाला चांगलं औषध देतो. माझा मित्र आहे पटोळे पण त्याला काय त्रास देऊ नको. जाऊ का? हो बाळासाहेब. चला चला लवकर चला. ऐका की मला त्या बिलाचं ते बघायचं. बस जा. रामभाऊ आता राहिलं नाही तुम्हाला. आपलाच माणूस जर ह्या माणसाला साथ देत असत तर काय जीव द्यायचा का तिथं? आवाज जाऊ द्या, नसलेली बॅग गेली. कशाला असली लोक म्हणजे हाच माणूस मॅनेज आहे त्या जगूला. हो सुभाषराव कशाला गेलता कशाला नाही आपल्याला माहिती आहे का? आणि तुमचा मित्र तुमचा मित्र तुमचं नाव आहे कोण? तुमचा कोण लागत नाही? नाही चालू ना आपण जगूकड बघू ना दूध ओ पाटील जगूकड गेलं नीट विचारायचं. बर बाळ्याला दारू बिरू दिला असेल तर परत त्या जगूला सुट्टी द्यायची नाही. हो मी तर घोडं तोड बंद करतो. वायरमन पण टाकतं का काय? काय सांगताय ते? पण ह्याच्याकडे कशाला यायचं बाळ्यानी? हा नाही त्याचं मला बोलणं खावं लागतंय. हे लाईनमॅनचं पोलवर चढणं कमी, गल्ली बोलायला फिरायला लागले हल्ली ती. जगो ओ जगो. हा फिरोज भाई 30 पुढे पाहिजे काय? हा पोचून जातील. होय होय. काय मला जगो. कमी नाही. ओ जगो. अरे बापरे. रामभाऊ या 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 अध्यक्ष पाटील या. या. बाळ्या कशाला आलता? बाळा. हा अहो रामभाऊ तुमचा खूप आदर करतो आम्ही. अहो तुम्ही जर बाळ्या म्हटलं तर उद्या कोणी ए बाळ्या असं करल. अहो त्यांना आदराने गावातली लोक बाळासाहेब म्हणतात. ए तुझ्यासाठी असेल बाळासाहेब, ह्यांच्यासाठी असेल बाळासाहेब, गावासाठी असेल बाळासाहेब. तो माझ्यासाठी बाळ्याच माझा मित्र आहे. मी काय पण म्हणेन, मला कुणी बी तत्वज्ञान शिकवायची गरज नाही. नाही बाळासाहेब आदर्श माणूस आणि आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष काय अरे घरी आहे का? हा नाही मी असं कुठं म्हणलं. जगू दादा जिभेवर ताबा ठेवून बोल आणि जबाबदारीने बोल. लका जगू मला वाटलं जेल मधून आल्यावर सुधारला असशील. होय काय होय तुझ्यात बदल कसला झाला नाही? रामभाऊ मुद्द्याचं बोला. जगो अख्खं गाव तुला भेटायला नाही आलं, बाळ्याच कसा तुला भेटायला आला होय रे? पेताड शेताड कशी तुझ्याकडे आली? त्याला जर परत नादा लागलं माझ्या इतकं वाईट नाही. अहो रामभाऊ अध्यक्ष पाटील अहो बाळासाहेब आलते माझी मागची उधारी चुकवायला. मी म्हटलं नाही आता मी सगळं सोडून दिलंय. आता फक्त एक झाडपाल्याचं औषध तयार करतो. अरे झाडपाला म्हणजेच गांजाचं औषध म्हण की तू. हा चक्क गांजा विकतो तू गांजा. नाही 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 रामभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज. जगू गांजा विकतो का नाही? मी कशाला गांजा विकू? जगू नाही. आणि गांजा कसा असतो बरं? जो दारू विकतो त्याला दारू माहित आहे, गांजा तुला माहित नाही. नाही आमचा काय धंदा आहे का तुला सांगायला गांजा कसा असतो? तुमचा काहीतरी गैरसमज मी एका भाषेत विचारतो, गांजा विकतोय का नाही तू? सुभाषराव कधी न चिडणारा माणूस चिडलाय म्हणजे गावात काहीतरी भयंकर घडला जगू. आणि माझ्या हस्ते तर काही घडू शकतं. तू पोरांना दम देतोय काय? दाढी करायला गेलेल्या पोरांना माझ्याकडे हे माझ्याकडे ते आणि गावात कोण काय? अहो ती पोरं होय. अहो तिला असेल असाच दम आणि तुम्ही पोरांचं ऐकताय होय. पोरांचं नाही तुझं ऐक तू. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काय गैरसमज? अख्ख्या गावात झालं तू गांजा विकतोय म्हणून. बरं जेलमध्ये तुझ्यावर मला वाटलं चांगला संस्कार झाला असेल, चांगलं मार्गदर्शन घेऊन आला असेल, आता प्रपंच चांगला करशील, गावामध्ये चांगले मान पान मिळवशील असं वाटलं होतं आम्हाला. पण सगळं अहो पाटील अहो जेलमध्ये खरंच मी सुधरून आलोय. आता अजिबात तसलं काय करायचं नाही. मग हे आमच्या कानावर काय आलं ते चुकीचं आहे का? हा आता तुम्हीच बघा. तुम्ही मला असंही जगू देत नाही तसंही जगू देत नाही. तरी बी नाव तुझं जगूच आहे. जगो अरे तू गावात आला की गावाला जगू का मरू करतो? काय करायचं तुझं सांग की. अरे कवा तरी सुधार. हा त्याला बोलून काय?
आपलीच लोक जर अशी साथ देत असतील बाळासाहेबाच्या सारखी तर काय ह्याला फोपवणार ना. आपली कुठे रामभाऊचा मित्र आहे काळजातला कप्पा येतो ना इकडे. मी बाळ्याकडे बघतो, बाळाला मी जाब विचारतो. हे बघ त्याचा जर तू नादी लावला ना तर मी अक्षरशः तुझी बेकारी करेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. तुला माहित नसेल माझा इसका, तो आला असेल जेलमध्ये 4 गुंडांना भेटून, पण मी एक जर महाराष्ट्रात आवाज टाकला अरे हा कोण आलाय आमच्या गावात, जगू का मरू, तर मी अक्षरशः मरस्तवर मारायला लावीन तुला. जगू तुला कळायला पाहिजे गावामध्ये सुशिक्षित बेकाराची संख्या वाढली. मुलाला कामधंद्याच्या हातात फोडाला. कामधंदा व्यक्तींची लग्न जमाना गेलीच. ही पोरं वाया जाऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय आणि तू अशा मला पाय घासायला कसं व्हायच्या पोराच्या विचारत. चला रामभाऊ पहिल्यांदा आपल्या माणसाला विचारा. जगू तू तर लेज लागायला शांत झालाय. आम्हाला तत्वज्ञान शिकतोय असं वाटतं की आमचंच काहीतरी चुकतंय. पण याद राख गावाला आणि बाळ्याला जर तू नादाला लागलं ना तू तर तुझा नादच पुरा करणार आहे. चला चला पाटील. गावातली जवान पोरं जर वाया गेली ना तू आहे मी आहे. आधी आपल्या वाया गेलेला बघू टीचू बाळ्याला. चला जगू आणि गांजा. हे काही तर बसलंय हे बघा. हे का पळपुट कोण कोण म्हणजे या पाटील अण्णा बसा बसा. अण्णा त्या अशा माणसाला घेऊन बसलाय बाई तुम्ही. गावाचं वाटोळं होईल की. आणि म्हणत्याल पाहुणे रावल्याने माणसं बिघडवली गावातली. वायरमॅन इकडे बसा. बसतो आलो. बाळ्या काय म्हणणार ते जगू, कशाला चांड्यागत गेलता? तुझ्यामुळं मला सुभाषरावचं पाटलांचं बोलणं खावं लागलंय. चांड्यासारखं लाचारासारखं तिथं जातो. त्याचे काय तुला बोलायचं कारण आहे? तुला बोलायचं काय कारण? तू कोण आहे? जागीरदार आहे काय? ते म्हणली बघा तुमचा जोडीदार जगूकडे सेटिंग लावाय गेलंय. अरे तो गांजा विकतो जगू, दारू विकतोय, कशाला त्या दारात गेला? तुम्हाला समजून सांगता येत नाही का त्याला? हा स्वतः दारू पेता ती पेता आणि परत जो आलाय कसा तरी जेल म्हणतात त्याला सांगायचं असं करू नको. तिथंच गेला वेळ वाढायला. अहो ते जगू अख्खा गाव नासवायला लागले आणि सगळी पोरं वाया गेली ती त्याच्या नादानं जातेली. सांगितलं तरी ह्याचीच बाजू घेणार. आज तो दारुड्याच्या दारू विकणाऱ्याच्या गांजा विकणाऱ्याच्या दारात गेलाय. ओ रामभाऊ अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय राव. काय गैरसमज? तुम्ही पण ओढून असाल गांजा. तुम्हाला कामावर असताना कशाला जाता हो तिथं? अरे माझ्या कर्मा अहो ह्यो माणूस तेव्हा गांजा बिंजा वडायला किंवा धरायला गेला नव्हता. अहो उलट ह्या बाळासाहेबांनी त्या जगाला दम दिलाय चांगला. हे माहितीये का तुम्हाला? बाळासाहेब होय दम देते. होय अहो तुम्हाला सांगतो आपल्या देशाचं आपल्या गावाचं नाव त्यांना किती प्यार आहे. त्याच्यासाठी पोरं बिघडवी नाही म्हणून त्या जगाने काय वाईट काम करावं नाही. सुभाषराव बघा पाटील मी म्हणत होतो ना बाळू असं करणार नाही. आणि जगाला सांगितलं जगा माझा मित्र आहे. हो रामभाऊ सारखाच मित्र आहे. बरोबर. पण जगाला सांगितलं जर माझा मित्र असला गावातले एका जरी माणसाला त्रास दिला गाव पहिलं मला प्रिय आहे. माझा महाराष्ट्र प्रिय आहे. माझा देश प्रिय आहे. मैत्री खाट्यात गेले काय बरोबर पाठवले. तू नोकरी करायला आला ना कशाला दारोडीचं तुला गांजेवालीची संगत पाहिजे. तुला बायका हे बघ वरिष्ठाला जर कळालं ना या नोकरीला हात धुवावा लागल. परवीन पाटील तुमचे पोलीस पाटील की खात्यात आणले मी गोत्यात. तुम्ही जाताय चुकीच्या माणसाला साथ द्यायला आणि तुम्ही नाकाने मागे चालता. माझी पोलीस पाटील के खतरेमध्ये आणायला जन्माला इथेच. हो ते गाव अख्खं त्या चळचळ कापतात त्या जग्याला. पण जग्या एकटा कापतो काय फक्त बाळासाहेबाला. कापून टाकेल म्हणलं खून करीन नाही झाडाला फाशी देऊन टाकेल जगाला म्हणलं. तू काय हातात घ्यायला काय तू कोण लागून गेला मारून टाकताल पोलीस तुला. अजिबात तसं करायचं नाही. माझा ऐका पोलिसांचे मला मारायची काय कारण? मला मारायची काय गरीबाला कारण नाही. गावात खबर आहे तू जगू आहे ना आता दारू नाही पण गांजा विकायला लागला. त्याला आळा घालायचा काहीतरी आपणच प्लॅन करावं लागणार आहे. अहो ते झाडपाल्याचं का काहीतरी औषध म्हणतंय. ते झाडपाल्याचं औषध नेमकं काय ते सांगायचं. मला वाटत नाही मला खरं बोलणार जग्या कसं असं म्हणतात. वायरमन काय म्हणतात ते जडीबुटी विकते. एखाद्या वेळेस असं बी होऊ शकतं त्याच्याकडे जडीबुटीच्या पुढे असतील आणि कुणीतरी ती पाहिलं असेल गांजे म्हणून. तुम्हाला रामभाऊ मी कमी आहे राव. तुम्ही माहिती घेतल्याशिवाय बोलत जाऊ. ऐका काळ सोकावता का म्हणे बाळू तू लय गोड गोड बोलत होता पण त्याच्या बोलण्यामध्ये खोचकपणा होता आणि तो माझ्या नजरेतनं सुटला नाही. बाळू समजून चाला.
तो कदाचित गांजा विकत असला तर पिढी बरबाद होईल. एक काम करू सुभाषराव, आपण पोरं लाव, अजून माणसं लाव, नेमकी माहिती घेऊ. जर संशयास्पद वाटलं मग पोलिसांना बोलू. रंग्यात पकडून आधी अण्णा आपण गणाला आणि आमिरला त्याकडे गिरायक म्हणून पाठवू आणि मग निर्णय काय ते घेऊ. टॅलेंट पोरीत अण्णा आमिरला पाठवा, पण गाणाला शाला पाठवता. गाणं आहे मठ मेंदूचा, काहीतरी कुठाना वाढवून ठेवून चुलट्याकडे मठ मेंदू देऊ. आणि 2-4 पुढ्या चुरून बी आले ओ पाटील, जिबे लावला बाळ्या. गाणं नाही म्हटत, एक वेळ तो असं लट्ट पण काम करतो फटाफट. चला गणान आमिरला मोहिमेवर लाव. हा चला बघा बाबा, रिस्क घेऊ नका राव. चला ना. काय म्हणता जग्गू दादा? काय म्हणता? जग्गू दादा आलेत माझी गाडी घ्यायला. बरेच दिवस गावाच्या बाहेर होते ना. गेलतो हवा खायला. लोक काशीला जातात आणि मी हवा खायला जातो. हो नाही, तुम्ही हवा खायला गेला, पण तुमचं कल्याण केल्यानंतर तुम्ही आमची नावं का घेतली त्यावेळेला? तुम्हाला सांगितलं होतं ना, सहकार्य आम्ही करणार, पण गाव बोबट कशासाठी? तसंच असतं मेंबर. चांगल्याच्या मागे जायला गेलं की त्याने आपली नावं सांगायची आणि काहीतरी बोबाटा करायचा. तुमचा काहीतरी गैरसमज आहे. कसं? मी काय तुमची नावं घेतली नव्हती, घ्यायला भाग पाडली. अहो पण जग्गू दादा, आम्ही तुम्हाला कशासाठी सपोर्ट करतोय? नावं घ्यायसाठी? झालं गेलं ते झालं गेलं. नाही नाही, आता आलोय ना मी, सगळं व्यवस्थित करतो. आता आलाय, पण काही करायचं असेल तर मांडी आड करायचं, त्याला आमचा पाठिंबा असेल काय. पण आता मागची चूक आहे ना, ती परत होता कामा नये. मग मागची चूक झाली ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. कुठं लावील काडी मग कळायचं सुद्धा नाही, शेकत बसेल मेंबर. हा. अहो गावात जो तो येतोय तो मला सांगतोय की मी हे करल, मी ते करल. आम्ही सांगाय आलो नाही, आम्ही फक्त एक सांगाय आलोय की आमची नावं घेतली. हिथनं पुढं तुम्हाला काय करायचंय ते करा, पण आमची नावं घेऊ नका. अजिबात नाही. हा, जिथं मी माग असेल ना तुमच्या, तिथं कुठलाही धंदा व्यवस्थित करा, पण नाव येता कामा नये. नाहीतर आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचा आणि तुम्ही तिथं नावं घ्यायची. आमची बदनामी, तुमची बदनामी. आणि वार्डात लक्ष द्या, दबदबा तर आहे त्या आळी तुमचा. 4 अजून मतं वाढली पाहिजेत. काळजी करू नका. काळजी नाही, माझ्या डोक्यातच आहे. यंदा त्या वार्डात तुम्हालाच उभं करायचं आपल्याकडून. त्याच्यामुळे नीट वागा. आणि मला तर असं माझं म्हणणं आहे की चांगलं वागलं ना तर बरं पडेल. काही सत्यवान, चांगलं वागून काय मिळतं? नावं ठेवलेली बरी आहेत का? आलं का? अरे नाव ठेवणाऱ्याला समाज भेटतो, ही ध्यानात ठेवा. आणि ह्यांनी नावं घेतलेली ती बी बरं आहे का? असू दे, नाव घेतल्यानंतर नाव मोठं होतं ना, का दाखवून होतं? कुठं? ही गावात बरं आहे की चवट्याव कुठं? अरे कुठं का व्हायना, पण नाव मोठं होतंय ना. कसं नाव मोठं होतंय? कसं का व्हायना, नावाला किंमत आहे. आज कशाला किंमत आहे जग्गू दादा? नावाला. आणि मला एक सांगा, तुम्ही दोघं घेता का काय? असं किरकोळ मी नाही काय घेत. हा, असं ताक असेल लिटर म्हणलं तरी संपवतो. आपण आता नवीन व्यवसाय चालू केलाय, आयुर्वेदिक जडीबुटीचा. अगदी कसा? शंभो. अत्तर देवा, शंभो. म्हणजे तुम्ही हिमालयातला गारवा इकडे आणलाय वाटतं. चालू द्या, आम्हाला काही त्याच्यातलं नको किंवा आमचा काही तक्रार नाही. फक्त आमचा तुम्हाला सपोर्ट आहे हे कळता कामा नाही. नाहीतर काही काळाने तुम्ही आमचं नाव घ्याल तर तुमचं नाव या गावातल्या रेशनिंग क्वार्टरवरनं गायब होईल बरं का जग्गू दादा. काळजी करू नका, यावेळी सगळी मतं तुमच्याकडेच असतील. 2 फुटली होती, द्यावीच लागतील. नाही 2 फुटली होती मेंबर मागल्या वेळेस. ते आता मी करतो त्याची 20 झालीच पाहिजे. हा चला येऊ का? नीट राहा फक्त. या चला मेंबर. बर का?
ए जग्गू दादा, मागच्यासारखं काय करायचं नाही काय? ओके. काळजी करू नका. नशेत तू, नशेत मी, नशेत ही दुनिया सारी. अरे 4 दिन की. जगू दादा निवांत बसलाय. काय चाललं जगू दादा? काय नाही बुवा, आज इकडे कसं काय काम होतं थोडस. तुमच्याकडे तुमची लय हवा आहे बाबा. हा? लय हवा आहे तुमची राव. अरे वा. गावात हवा आहे, होय. हा? तालुक्यात हवा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व खरंच. गावातली माणसं तर मानतात, पण बाहेरची बी माणसं मानतात बरं का. लय वोटिंग राव तुमचा. दररोज तेवढा आहे. घाबरतेत गेले. होय ना. मग काय, आम्ही बी ठरवले आता तुमच्या बरोबरच राहायचं. हा हा तुम्ही सांगाल तीच करायचं. बर. पण काय रे, त्या दिवशी मी सत्याच्या दुकानात स्ट्रेटनिंग करायला आलतो, तेव्हा माग काय खुसूरपुसूर चालली होती तुमची. खुसूर पुसूर कुठली जावा, तुमचंच कौतुक करतो माग आहे का नाही राव. मी म्हणलं काय लुक दिसतोय संजय दत्त सारखा. होय ना. हो. कौतुक 16 बाज झाला. आता आला कशाला आहे ते सांगा. तू कशाला म्हणजे हो का, टाकायला यायचं आणि पातेला लपवायचं हे काय आम्हाला बी जुळत नाही. डायरेक्ट मुद्द्याच बोलतो. सांग की आमिर. जगू दादा आम्हाला आहे का ना 100 रुपयाची पुडी दे की. पुढे द्या द्या. नाही मान नका. लगा मी काय दुधाचा धंदा चालू केला वय पुढे द्यायला. पुडी दुधाची पुडी नाही मागत, गांजाची. काय झाली माहिती का, झोप बी आहे ना, जेवण बी जाय ना. अरे तुमचं वय तरी आहे का रे. चालायचं लागली सवय आता. हा एवढं तेवढं तुम्हाला कोणी सांगितलं मी गांजा ऐकतोय म्हणून. अशी का, अहो सगळ्या गावाला माहिती, आम्हाला माहित नाही वय तेव्हा. आम्ही वासावाच असतो जगू दादा. 2 दिवस झालं काहीच नाही. द्या की. बरं ऐका की, आम्ही असं बी ना बारामतीनं जाऊन गांजा आणून वाढायचो, पण आम्ही म्हणलं काकत कासान गाव बरं व्हायचं. आपल्याच गावात मिळत असताना कशाला बारामतीला जायचं. अरे तुम्हाला कोणीतरी काहीतरी गैरसमज केलाय. गैरसमज नाही नाही आम्ही कुणाला सांगत. द्या की 100 रुपये. मी काय म्हणतोय 50 वाढवून देऊ का गाणं. 50 एक्स्ट्रा दे. पेट्रोल असं तसं 100 जातातच की आपलं रोज. चालतंय चल. 50 वाढवून दे तू. अरे पण माझ्याकडे गांजा नाही. अरे गांजा खूप वाईट वस्तू असते. मला कोणीतरी सांगितलं होतं बरं का, ते वडलं ना की डोकं कसं नुसतं गर 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 करतंय. तुम्ही अजून तुमचं वय आहे का. हां कोणी सांगितलं तुम्हाला गांजा बिंजा ऐकतो. ऐका की तुम्ही असं तत्वज्ञान द्यायला लागला का नाही की आमचं डोकं गरगर करायला सुरुवात होती. द्या की राव. सांगितलेलं कळत नाही. काय राव जगू दादा, एवढ्या आशेनं आलोय तुमच्याकडं. ए राहू दे की, नाही म्हणतात ना ती काय आपलं का खेटार अडलंय का. चल घेणं ना देणं आणि बोलणं खाऊन घेणं. नशेत तू, नशेत मी. मला माहित नाही का रे तुम्हाला कोणी पाठवलंय. गांजा आणायला गेलं नसेल रे. अरे मग कशाला गेलाय. अरे त्या पोराच्या तोंडावरून बघून कळत नव्हतं तुला. अरे पक्क गांजाड होतं ते गेलेलं पोरग. पडला यायला का ती नाही देणार गांजा त्याला बी. नाही ती. अरे त्याला 100% देणार त्यो, आपल्याला देणार नाही. कारण आपण गावातलं या आणि गावातल्या माणसाला तो कळून देणार नाही तो धंदा गांजाचा करतोय का कशाचा करतोय ती. होईल का मग तो बघ हे बघ उठून गेला आतला बरं का तिथं. हे उठून गेला बघा आत. गाण्या मी काय म्हणतो ऐकी, आपण लपू. ऐक इथं लपू आपण कुठंतरी. चालतंय दिसायचं नाही ते आल्यावर बघू. हां चल चल. शेट अरे त्या दिवशी त्याला मजा आली का नाही. आणि मागं बघायचं, सरळ निघायचं. ओके. ओ काय काय
इकडे ये. काय खिशात काय दाखव. काय नाही काय नाही तुला माहित नाही आम्ही कोण आहे ती सीआयडी पोलीस टायर अनिल नेऊ खात नाही काय काय येतो नाही काय आहे खिशात दाखव. काय नाही गेलता तिथं हो रे. अरे काय नाही गेलता तिथं. ही काय अयो हे कुठून आलं मला नाही माहित. मला नाही माहिती. नाही. कर सांग काय आहे. नाही हो, मला नाही माहित. चल तुला माहित नाही ना पुढे ठेवून निघ. चल निघ. मला माहित नाही. अरे ओके गाणं ओके असलं सुगांजा खरंच केला का बेकार वास येतो ह्याचा. ह्या पुढे आईला आमिर चला पोराला का मारण्याचं बेलं खरोखर मी सीआयडी पोलीस सका दिसतोय काय गुंडा दिसतोय एक नंबरचा. चल ओ रामभाऊ अहो गोळी लागेल ती बंदूक ठेवा बाजूला. त्या गणाला ना आमिरला म्हणला तुम्ही रात्री पाठवतो जगूकडं. काय झालं त्याचं? सुभाषराव आमिर अनगाना मागशीच मोहिमेवर गेल्यात. आपण तुम्ही रात्री पाठवतो म्हणला रामभाऊ. अहो मला रात्रभर टेन्शन आलंय. सगळ्या गावातली पोरं जर ह्या व्यसनाच्या अधीन राहून जर गाव वाया गेले तर काय करायचं? आवाज तो बिनकामाची काळजी करू नका. बाळूने मी मगाशी त्यांना टिप दिलेल्या आहेत. कसं वागायचं कसं नाही कसं प्रश्न विचारायचं हे पद्धतशीर त्यांना समजून सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नका. पोरं गेलीत ना तिकडं मगाशीच लावल्यात. येतेलीच पोर आता. कसं वागायचं हे शिकवलं तुम्ही पोरांना मी कशाला आम्हाला वागायची अक्कल नाही. आम्ही त्यांना सांगू कसं वागायचं. हे काही पुढचा थापा मारतात. ह्याने दारूचं धड दिलं असेल पोराले आणि ह्याने राजकारणाचं धड दिलं असेल पोराले. घेतला ना स्वतःचा कचरा करून. अरे कधीतरी तुला नाव जाय जावं तर तू गरतच लोळणार बाळ्या. आणि तो माकडा तुझ्या बापाची बंदूक सासरीच्या बंदूक उड्या मारतोय. हा भले सासऱ्याची कासना तुला तर नाहीच. लागल उघडू नका पोर खेळ नाही तो. हिसकून घेतले अण्णांनी. बरं झालं अण्णा हिसकून घेतले. त्याला अक्कल लागते रामभाऊ. हिसकून घेतली हा मी दिली. सासरा सुद्धा किंमत द्याय ना तुला. ए हा अरे माझ्यामुळे वाचलाय रामभाऊ. नाही तर अण्णाने का वाचलंय तुझी असे कोंबडे मुरगाळ्याकडे मुरगाळ्या असं तुम्हाला टाकीन उलटा. दुसऱ्याला माकडा खोकडा म्हणताना स्वतः आरशात बघा जा ना माकडा. मला तुला अरे भंगारा तुला काय काही दाखल बाळ्या उशीर झाला बघतोय. गावच्या चांगल्यासाठी काम करायला चालूय. ह्याला अण्णा मी बांधाला गावत नाही म्हणून माणसात मला धरायला जातो. माणसं सोडवाय असतात ना त्यामुळं पटांगणात एक तुम्ही काय काय होईल ते बाळाच होईल माझंच होईल. चल पटांगणात कुणाला चल के चल चल की पटांगणात. रामभाऊ गणना ना आमिर आली हो का? पोर आली पोर आली. कोणाची ती गणना आमिर. काय झालं रे अण्णा घ्या ती बंदूक चाल लवकर माझ्या संग. काय झालं? काय झालं बाळू काका? अहो त्यो जग्या माझी मित्र माझी वापिडी अक्षरशः वाटोळा करायला चाललाय माझी वापिडीचं. कसली वापिडी? तरुणांना. युवा पिढी. तू काय डॉक्टर झाला का काय? ओपीडी माझी ओपीडी. ओपीडी नाही म्हणलं भाऊ. काय झालं? वापिडी म्हणलं. बरं जाऊ दे. काय झालं? काम झालं का? काम झालं का? अहो त्याच्यासारखा लबाड लांडका कोण नाही. अहो आम्ही त्याकडे गेलो त्याला म्हणलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला घया वाया केलं. म्हणलं आम्हाला थोडं म्हणलं गांजाच्या पुढे दे. तो म्हणला कुठला गांजा नाही माझ्याकडे. मी लय चांगला माणूस आहे मी लय सभ्य माणूस आहे. आम्हालाच म्हणतोय व्यसन वाईट असते ती पोरांना व्यसनाच्या नादाला लागून आम्हाला सांगतोय बाळवा का त्यो. बरं आमिर फसला. म्हणजे चोराच्या उलट्या आमिर त्याच्या बोलण्याला शब्दांना भाळला फसला. आमिर म्हणाला का लय रे देव माणूस आहे आपण विनाकारण त्याचा आरोप करतोय. आमिर म्हणला चल माग. आमिर पहिल्यापासून बोळाच आहे मला माहिती. आम्ही म्हणलं नाही 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 म्हणलं आमिर फसायचं नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणलं. शो माणूस कांड केल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून मी काय केलं माहिती का तिथंच झाडाच्या मागं थांबलो आमिरला घेऊन. आलं चेक वर्ग 10 मिनिटांनी आला आतमध्ये बसलं. होतं एक पोरग कोणतरी शेजारच्या गावातलं होतं आपल्या गावातलं नव्हतं. ती आतमध्ये गेलो 5-10 मिनिटांनी परत बाहेर आले. आम्ही दोघांनी त्याला आडबाजूला झडप टाकली. मला काय काय मी म्हणलं दाखव. तर म्हणला काय नाही काय नाही. जडती घेतली तर आमिर दाखव काय निघालं. काका बाळू काका बघा घ्या हिच्या पोराजवळ निघालं म्हणायचं. खिशात होतं. कडक आहे हे जप्त करून टाकू आपण. हा जप्त करून टाकू का? पोलिसांना देतो मी. अण्णांच्याकडे द्या. अण्णांना
चक्करीला आणा तुम्हाला सुभाषराव ताब्यात घ्या. पावला नाही काय कुत्र्या माझ्या बाजून मोठं का द्यायच्या जप्तीच्या नावाखाली झुरका हाणून बाळासाहेब तुम्हाला म्हणलं होतं मी 2 नंबर वाल्यांच्या विश्वास मी सांगतोय विश्वास शेवढा काही तिघ गेले तरी विश्वास ठेवते मी म्हणतोय तेव्हा जाग्यात असा दिसतो तसा नाही राव लई चित्र माणूस आहे. आता कशाला चर्चेत विषय घालवतात चला की जाऊन टोकू. वाज घेऊ ते हानिकारक आहे. सुभाषराव तुमच्याकडे ठेवा. बघा पाटील द्या ठेवा पाटील. हे बघा हे काय पुरावा सापडलाय. आता रामभाऊ तुमचा तापड स्वभाव आहे हानमार करू नका बाळासाहेबांचा ऐकून. आता पुरावा सापडला पोलीस डिपार्टमेंटला फोन करू अध्यक्ष आणि ते बरोबर पाटील काय बांगड्या बिंगड्या भरलं तो आपण अरे त्यांना आदल घडून पण कायदा कशाला हातात घेता तुम्ही पाटील गाणी दगड टाकून कशाला अंगावर घाण कायदा हातात घ्यायचा नाही. एखाद्या अवैध धंद्याचा पंचनामा ग्रामस्थ करू शकतात. मी चापकीने टाकणार गेले गेले त्याला जगाला. बाळा तू किती मारणार? मी 2 मारतो. मी 3 मारतो. तुम्ही मारत नसता तुम्ही अजिबात मारत नसता तुमचा दोस्त आहे तो. मारामारीची गबास ऐका मारायचं नाही अण्णा आणि पाटील तुम्ही दोघांनी पुढे व्हायचं त्याला व्यवस्थित नीट समजून सांगायचं आम्ही मागच आहे. रामभाऊ आणि बाळासाहेब आम्हाला कोणाची गरज नाही. रामभाऊ चल कायद्याचे भीती घालायचे ना. अरे ऐकाला का तुम्ही कायदा हा आपल्यासाठी असतो. नाही तुम्ही नाही तुम्ही काय करा सरपंचाला मेंबरला ह्यांना बोलवून आणा आणि माणसं गोळा करा. तुम्ही नका येऊ. गुण दाखवलंच ना गुण उजाळच ना माझ्याकडे बाग गुण उजाळे ना अरे घोचकाच तो आड गावले गांजाच्या पुढे अण्णा पाटील जा विचारतात अण्णा मी अण्णा मोबाईल कधी विचारता तुम्ही हे जगू काय असेल तर दादा सांग तुझ्याकडे काय ठेवू नको बाबा अंमली पदार्थ. हो पाटील आम्ही आलो इले तापल्यात पोरं. अण्णा पाटील अहो यांना मागच्या वेळेसच सांगितलं अहो माझ्याकडे तसं काहीच नाहीये. जगा खोटा बोललो का जगा जे बस हसले ना आता काय नाही चल बाळा हो काय थांबा सुभाषराव तुमचं माझं होईल. ऐका आपण पोलीस स्टेशनला फोन करू की ग्रामस्थांना बांगड्या बसले तो आम्ही पोलीस स्टेशनला फोन अण्णा तुम्ही तरी सांगा. माझ्या माहितीनुसार वाचण्यात आलेल्या माहितीनुसार ग्रामस्थांना सुद्धा पंचनामा करण्याची परवानगी असते. आता तयपणा करू नका. जर तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाहीये रामभाऊ तर तुम्ही खुशाल माझ्या घराची नको रामभाऊ जी येणार नाही ना ती खऱ्या बापाचं नाही. जी येणार नाही ती खऱ्या बापाचं नाही. चला बरं घ्या झडती घ्या जगू दादा घेऊ दे झडती घेऊ दे जगू दादा कर आता तुम्हाला करण्याच्या त्याची काय गरज आहे का तुम्हाला? निवांत घ्या. कुलूप लावता काय जगू दादा. काय केलं 8 दिवस काही सोचलंय मी. अरे काय सोचलंय तू गांजा आहे दारू आहे गांजा आहे दारू आहे. अरे ऐकायचं ए जगा कुत्रे मी खलास करीन बाहेर येऊन. साहेब आता हा दरवाजा तवा चुकडल जेव्हा पोलीस येतील. अण्णा पाटील पोलीस आल्या तुलाच पकडून नेतील. नंतर बघू. जगड्या भागड्या पोलीस शेवटी तवर आम्ही घरनागर हुडकून काढतो तुला. कुणाला पोलिसांची भीती घालतो. रामभाऊ खुशाल धडती घ्या. थाळी तू पडतो बाहेर येऊ दे मला. अरे झपऱ्या काय घोडा कायदा हातात घेत नाही मी पाटील ती जडती घ्या म्हणते म्हणजे नसणारे घरात. अरे तुम्ही काय जगाच्या घरात जलामलाय काय नाही नाही ह्या लोकांचा डाव नाही कळत. जगू खरं सांग काय ती भानगड. ए जगू दादा गावची इज्जत ईशेला नको टांगू. आज चांगला माणूस आहे तू आल्यापासून. हा काय हो मेंबर याओ सांगा जरा समजून यांना. संजू मेंबर आलं का जगाने कोणलंय मला चेअरमन दार उघडाव. मी आलोय ना आता. काय भानगडे आल्या का चांगली प्रतिष्ठित लोक आता आमचा बाळूदाजीला महत्वाचा अध्यक्ष
दार उघडा दाजी. थांबा. अवघड जगू शेठ काय आखलीचा वागवी आहे का तुम्हाला? कुणाला तुम्ही कोंडले? इकडे नाही बाहेर काढ, थांबा. काळजी करू नका, थांबा. उघडा. अरे आम्ही तुमच्या जागेवर असतो ना तर अगोदर दार तोडलं असतं. 2 मिनिटं. इकडे ते पोलीस स्टेशनला फोन कर आणि महत्वाचं सांग दरोडेखोर 3 आत आणि कोंडून ठेवलेत असं सांगायचं. तेवढं कर आणि सांगितलं ते पण करून सांग मी तेवढं बघतो. नंबर पाटील काम केलं. उघडा 5 मिनिटात लगेच उघडताय. तोडू नका दुसऱ्या दार आहे. सांगितलं ना त्याला. कुलूप काढता येते. अव कोलप कशाला काढायला लावताय चेअरमॅन? पायात दमाय का नाही घाला केला आता तोडा. हॅलो नमस्कार साहेब. आम्ही कांबळेश्वरवरनं जगदीश चव्हाण बोलतोय. हो साहेब. अहो माझ्या घरात आहे ना दरोडा पडतोय. अहो 3 दरोडेखोर माझ्या घरात घुसलेत. मी त्यांना कोंडून ठेवले. होय हो लवकर या लवकर या. बरं बरं ठेवू का? हो. जगो लय येळ झाला. एखादं गुदमरून मध्ये मारायचं. उघड मार द्या कुलूप. होय पाटील आता ऐकलं ना मेंबरांचं. हा उघडतो आणखीन एक 10 मिनिटं फक्त. अरे जगू तुम्ही सांगा आता समजाव. जगू नको तू उगाच येण्यासारखं करू. फौजी शांत तवर शांत. फौजीचा बघू नको अंत. ही कुलप विल्प तोडाय मला काहीच जड नाही पण मी कायद्याचा आदर करणारा माणूस. बरोबर बरोबर. मेंबर सांगा राव तुम्ही समजून गावातली गावात कशाला वाढवताय? मी समजून सांगितलंय त्याला. उघड 10-15 मिनिटं. अरे असं मोठ्यासारखं का करताय तुम्ही? या साहेब या या या. काय झालं रे? या काय साहेब गावात 2 दिवस झाले नुसता धुमाकूळ चाललाय चोरट्यांचा. आणि तुमच्या पथकावर बी आम्ही रातभर गस्त घालतोय. चांगली गोष्ट आहे. नको झालंय आम्हाला झोपा नाही. तुमच्या तरुणांमुळे तर चोऱ्या कमी होतात पण कुठे चोर कुठं कोंडून ठेवलेत मला? मी कुलूप लावून आतमध्ये दामून ठेवले. लय मोठा पराक्रम केलाय साहेब. या, 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 साहेब. या बघा. चोर नाही राव. अहो अण्णा आता साहेब आले ते की. चोर ठरवलं राव. पाटील पारितोषिक भेटलं पाहिजे बरं का? साहेब आले तर तुम्ही उघडा. बरं पळून जातील. अरे नमस्कार. कोण कोण? नमस्कार नमस्कार. अध्यक्ष तुम्ही कधी चोऱ्या करायला लागले? अजून तिसरा कोण आहे? 3 चोर आहेत म्हणला ना? 3 चोर आहेत म्हणला ना? गावचं रक्षकच भक्षक झाले ते. बाळगाजी ए तिसरं कोण आहे रे बाहेर? दाजी साहेब आणा की आतमध्ये. अरे बापरे बाळासाहेब होते आतमध्ये. या लगा हे तर माझे मित्र होते. थांब इथं थांब. कोण आहे? बाळगाजी. तुका तोंड झाकलंय. अहो साहेब बंद कर. साहेब माझी सासू गेली आता फोन आलता मला मैत्रीला जायचं. राहू दे, बस 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 सगळी जाऊ मैत्रीला. थांब सगळी जाऊ आपण सगळे जाऊ. आम्ही येतो कवर बाळ मैत्री. उघडलंय आता फोन आलता मैत्री जाऊ. इथं थांबा. गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि तंटामुक्ती अध्यक्ष सोऱ्या आतमध्ये घुसताय. त्याचं काय झालं साहेब? आम्हाला कळलं की ही जग्गू गांजा विक्री करतोय. मग आम्ही जा विचारायला आलो तर ह्या माणूस म्हणला की जडती घ्या आणि आता आम्ही गेलो की बाहेरून कुलूप लावलं. तुम्हाला पोलीस खातं नाही? कायदा हातात घ्यायला लागले का तुम्ही? साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो. आमच्या असं वाचण्यात आलेलं आहे एखादा काय अवैध धंदा गावामध्ये होत असेल तर ग्रामस्थ सुद्धा त्याचा पंचनामा करू शकतात. हो शाने आम्ही आहे ना सरपंच सदस्य तेवढ्यासाठी झाले गावाला. मेंबर अध्यक्ष सापडलं आतमध्ये काय तुम्हाला? सापडलं का? सगळं बघितलं पण कुठंच काय नाही. पण वाटतो साहेब ह्यो गावाला गांजा. कुठं तुम्हाला सापडलं का सांगा. कशावर तुम्ही म्हणता तो गांजा विकतो? होय नाही पुरावा असला तर साहेबांना दाखवा ना. कारवाई करतील ते. हात तोंडावर ठेवा. साहेब तर भाऊ बघा साहेब पुरावा. पवार हा काय पुरावा? नाही शो माणूस हिथून गांजा घेऊन गेला होता ह्यो पोरगा. विचारा की तुम्ही ह्याला. पवार थोडा नाडक्या बाजूला लिहून त्याचे त्याशिवाय बोलायचं नाही. खरं बोल. अजून बी खरं सांगतोय साहेब हा गरीबावर अन्याय होतोय साहेब. कुणाला पण घेऊन येतात हे. ऐक ना तुझा नाही ना कोणती हो? संबंध नाही ना. नाही नाही शांत बसला. किती गांजा आणला? नाही तो का ते नाही शेटने त्या डेऱ्यातनं दिला काढून. अहो नाही ते खोटं बोलतोय काय पण. हा
अहो, हे साहेब कोण दिलं? शेटने दिलं. त्याला सोड नको. पकड त्याला. हो हो साहेब. गांजा विकतो, अहो शाजूकपणा म्हणतो. हा अहो ते माझे नाहीये. तुझ्यावर आता एक गुन्हा नाही, NDPS ऍक्ट तो पण दाखल करणार आणि ह्या चांगल्या नागरिकांना बेकायदेशीर अटकेत ठेवला म्हणून पण तुझ्या गुन्हा दाखल करणार. हो नाही साहेब. अहो ते पुढे खरंच माझ्या नाही. तुझ्या नाहीत? नाही नाही या माणसाला ओळखत नाही मी. खरं सांग. ओळखत नाही. कोणाकडे घेतले तू? नाही, शेटने दिलेत आता मग. चल घेऊन चल त्याला. हो साहेब, ही जाऊ द्या गाणं आमच्या गावात. मेंबर जाऊ द्या. मगाशी काय सांगत होत तुम्ही? मगाशी काय मला चांगला माणूस आहे अहो, वाटलं हे चोर म्हणत होते. अध्यक्ष हे प्रतिष्ठित नागरिक, वाटलं सुधारला असेल. हा साधा भोळा माणूस, भोळा बाबडा माणूस, हा यांना चोर म्हणता तुम्ही? साहेब हे तर मला मी जडीबुटी ऐकतोय. शिवाय रा तुझी जडी खोटी. आणि 15 वर्ष जेलमधून राहून आलाय बाहेर. 1 वर्ष. अध्यक्ष पाटील काहीतरी बोला ना. काय बोला? आम्हाला कोण लिहिलं? अहो ते मस्करी केली मी. ही होय मस्करी. स्टेशनला दरोडा त्याच्यावर म्हणून काळजी सांगितलंय करू तुम्ही. नका अध्यक्ष. पण एक लक्षात ठेवा, तुमचं परस्पर कायदा आता तुम्ही नव्हता घ्यायचा. तुम्ही अगोदर पोलीस स्टेशनला फोन करायचा होता. आम्ही कशासाठी? कशासाठी? काय पाटील बरोबर. तुम्ही पण बरोबर होते ना? होतो ना अण्णा, बरोबर. त्यांनी तुम्ही तर फौजी माणूस. होतो बरोबर, पण त्यांनी माझ्या परस्पर फोन केला. ते जावायचा अतिताईपणा नडला थोडा. हा अण्णा थोडं रागाच्या भरात जात असते ते बाणा रपतात. साहेब मनापासून माफी मागतो. भावनेच्या भरात आम्ही कायदा हातात घेतला. येथून पुढे प्रत्येक गोष्ट पोलीस स्टेशनला सांगूनच एकदम बरोबर. या बाबतीत मानलंच पाहिजे तुम्हाला. याचा कायदेशीर पंचनामा होणार. पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून तुम्ही असणार. काय मेंबर? सगळं चेअरमन तुम्ही हजर पाहिजेत मला तिथं. सगळं गाव गेलं ती खरेदी घेणार तो पण घ्या. गांजा इकत घ्या. राहणार घेणार ना ना आता, ते सोडणार दोन्ही नाही त्याला. तेवढेच गुन्हेगार आहेत. हो चला यांना ताब्यात घ्या. चला धन्यवाद साहेब. चला. जगो बाळासाहेब सुधरून मित्र या. मित्र आपण. नीट होऊन परत या. पुन्हा परत ये. हा तुमच्यामुळे माझी आबरू गेली कुणाला? दोघांच्यामुळे. गेल ढकलता. तुम्ही दोघांनी माझ्या अक्षरशः आबरू घालवली साहेबांच्या समोर. आता हा आता म्हणजे यो माणूस उतावळा नवरा गुडघ्याला पाशी कशाला गटुळ पुरलं होतं बापाचा. काय आबरू घालवले आम्ही? मी म्हणत होतो ना पोलीस स्टेशनला फोन करू. तुम्ही काय म्हणला रामभाऊ, जो खऱ्या बापाचा असेल तोच आतमध्ये येईल झडती गेला. कशाला मग भावनेच्या भरात मला यावं लागलं ना? मग तसं म्हणलं नसतं तर तुम्ही आत आला नसता. भेकल्यासारखा पळून गेला असता. जाईल तिथं मला अडचणीत आणतो. ऐका रामभाऊ, साहेबांचं बरोबर होतं. इथून पुढे भावनेच्या भरात असं कोणाच्या पण घरात शिरायचं नाही आणि कायदा हातात घ्यायचा नाही. रामभाऊ सुभाषराव सजग नागरिकांना पंचनामा करण्याचा अधिकार आ, असतो. तुला कोणी म्हणलं सजग आहे तो झोपेतला पेताड्या साहेबांनी ठोकला असता, मारायला पाहिजे होता. भाव मी होतो म्हणून तुम्ही सगळे वाचला. आता गेला असता बिना भाड्याच्या खोलीत आज ए सगळे. गाना, आमचं शिक्षण आमच्यावर पलटू नको. आम्हाला कळतंय बिना भाड्याच्या खोलीत. तुम्हीच नीट बुद्धी दिली आपलीनं आहे. बोल. अध्यक्ष तुम्हाला बी कळत नाही राव. 7:30च्या नादी लागले. ए, चांडेश्वर. ए, भेकड्या. आलो तात्याला बोलून. कुठला तात्याला बोलवायचा चालला होता? आम्ही आता असताना माझ्या आबरू घालवले दोघांनी. सुभाषराव, आपल्याला मळ्याला जायचंय. बाळाची सासू मिली. कोणाची सासू मेली? पोलिसांना सांगा येईल तुम्ही. तुझ की म्हणला भाडे. We'll be right back.